Hello, this is the My Artifact episode number 534. आजची तारीख आहे 20 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:15. आज मी वर्धेला आहे. वर्धे घरी आहे मी, कारण आज सॅटर्डे, उद्याचं संडे. मला खापरखेडला नाही राहायचं होतं, कारण तिथे काही बोर. आताच्या घरी पण नाही जात होतं, कारण ती बिमार आहे, अदिती. आणि घरी येण्याचं मेन रिझन म्हणजे राखी मी अजूनपर्यंत बांधली नाही. जरी राखी मला आवडत नसेल तरी कोणीतरी बांधावं, कारण माझा हात एक प्रकारे सुना दिसून राहिला आहे मला, त्यामुळे तरी कोणीतरी बांधावं असं मला वाटते. आणि एवढं साऱ्या बहिणी होण्याचा थोडा बहुत फायदा तर आपण काही ना काहीतरी घेतला पाहिजे. तर मी राखीसाठी इथे आलो आहे. आणि ॲक्च्युली हा तर प्रोग्राम होता राखीचाच, बट अजूनही प्रोग्राम होता. मी सकाळी पिंट्याला फोन केला, बट पिंटीने फोन का उचलला नाही. मग विशालला फोन केला. तर माझा असा प्लॅन होता की आपण सगळेजण भेटू आणि कुठेतरी आपण अल्कोहोल घेऊ बा सोबत. तर कसं हा प्लॅन कसा एक प्रकारे आज होणार होता, कारण उद्या मला निघायचं आहे. उद्या मला एनी हाऊ निघायचं आहे. 5 वाजता निघाला तर 7-7:30 वाजेपर्यंत. तर मी आता यांचा प्लॅन तर उद्या बनणार आहे. आय डोंट नो कसं आहे काय, कारण जर मी सोमवारी सकाळी जर गेलो तर इंटरसिटीने सकाळी 4 वाजता, आणि 4 वाजता उठून मग 8 वाजता करीब 8 वाजता नाही 7 वाजता पोहोचते. आणि तिथून मग खापरखेडा 8 वाजेपर्यंत, आणि मग जॉब. तर काइंड ऑफ खूप हे होऊन जाईल, दौड लागून जाईल. आणि मला सुट्टी नाही घ्यायची आहे. जो अल्कोहोलचा प्रोग्राम आहे हॅज टू बी वेट. मला वाटलं का आपण सगळेजण सोबत राहतो पिऊ, बट इट वोंट. तर हा बंपर मी देऊन देतो यांना, पेंटीला. ऑफकोर्स ते नाही पिणार, कारण त्यांना पण काही ना काही आहे फिलिंग्स वगैरे माझ्याबद्दल. त्यांनी टाईम वगैरे करून आणला, बट त्याचं तर पॉसिबल नाही होत आहे. तर तो चालला गेला, बट आपल्यासाठी ठेवला आहे. तर ते ऑफकोर्स माझा वेट करेन पुढल्या संडेपर्यंत वगैरे. पुढल्या संडेला मग मी येऊन जाईन आणि तेव्हा ड्रिंक करेन. इट्स क्वाईट गुड. आणि अल्कोहोलचा प्रोग्राम कसा आहे एक प्रकारे, दारू पिणे हा याचा उद्देश नाही, मेन उद्देश नाही. याचा उद्देश हा आहे की जर मला दारू प्यायची असती तर माझ्यापाशी तर पैसे पण होते, जागाही होती, कोणी म्हणा बोलायला पण नव्हतं, आणि सगळंच काही होतं. बट आय वोंट, कारण मला दारू काही आवडत नाही. ऑफकोर्स नॉट. मी त्यापेक्षा 2 बदाम शेक पिईन, किंवा पेप्सी पिईन, किंवा अजून काही करीन, पण दारूमध्ये वेस्ट नाही करीन. बट काय एक प्रकारे नशा असते. नशेसाठी नाही का काही ना काहीतरी लोक काही ना काही घेते, अजीब थिंग्स, वियर्ड थिंग्स, आणि त्याचसोबत काहीतरी मजा पण घेते. आता मला ही सगळी मजा मित्रांकडून भेटणार आहे. तर जर मित्र सोबत राहीन तर या नशेचा काही ना काहीतरी फायदा. जर मित्र सोबत नाही राहणार तर ही नशा जस्ट नथिंग इज मॅटर, काहीच नाही. तर मी म्हणूनच ठरवलं होतं की सगळेजण राहू, सोबत करू वगैरे, बट दॅट वोंट हॅपन.
तर आज आर्टिफैक्ट एपिसोड काफ़ी लेझीनेस सुन रहा है, बहुत लेझी. ॲक्च्युली मी आर्टिफॅक्ट एपिसोड पाहतो ना, इज बीन क्वाईट स्लीप. झोपून जातो कधी कधी. बहुत बोर मारतं ना, बहुत जास्त बोर. पण काय असं आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, याची व्हॅल्यू आपल्याला आता नाही कळण, ते पुढे करीब 10-20 वर्षानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू कळेल की आपल्याला का पाहिजे होतं आणि आपण का गेन केलं आणि त्याला कशा प्रकारे गेन केलं आहे. म्हणजे काय आहे हे, कसं आहे एक प्रकारे याचा फंडा कसा आहे. याचा फंडा असा आहे की आपण काही ना काहीतरी इनपुट लावतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काही आउटपुट भेटते. नंतर आपण इफिशियन्सी काढण्याचा प्रयत्न करतो. इफिशियन्सी म्हणजे इनपुट अपॉन आउटपुट. तर याच्यामधला जो डिफरन्स आहे तो कळतो आपल्याला. तेच इफिशियन्सी हे आहे माझ्या लाईफची. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक अ मेजरिंग ऑफ माय डेस्टिनी, हाऊ आय एम गेट क्लोजर टू इट. राईट ना. म्हणजे मी ज्याप्रमाणे इथे इनपुट देऊन राहिलो या डेस्टिनीला, मी माझा सोर्स देत आहे, अटेन्शन देत आहे, दिमाग देत आहे, मी पूर्ण लाईफ या डेस्टिनीवर फोकस करत आहे. तर या डेस्टिनीने मला काय दिलं आहे, हे एक प्रकारे त्याचं रिवॉर्ड आहे. आपण प्रत्येक गोष्टी कायसाठी करतो, तर याच्यातून रिवॉर्ड काय आहे. रिवॉर्ड म्हणजे पैसा नसते, हे एक प्रकारे जस्ट चलन आहे किंवा जस्ट पेपर आहे. रिवॉर्ड म्हणजे डेस्टिनीच्या नावाने काय आहे. वेल, मी या डेस्टिनीला जसं हळूहळू क्रॅक करत जाईन तसं मला स्ट्रेस, नवीन गोष्टी मला शिकायला भेटेल, कामाचा स्ट्रेस येईल, काम कसं करायचं, काय करायचं, हे सगळं माहीत पडेल. मी माझ्या बोरिंग लाईफपासून दूर जाईल आणि एक नवीन लाईफ सुरुवात करेल, जिथे एव्हरी टाईम काही ना काहीतरी अमेझिंग होत असते. एव्हरी डे काही ना काहीतरी लाईफ सरप्राईज यू. एव्हरी डे इट विल हॅपन्स टू मी. तर या साऱ्या गोष्टी मी एक्सपिरियन्स करीन याच्यासोबत. डेस्टिनी गिव्ह मी लॉट्स ऑफ थिंग्स. तर मला पण काही ना काही गोष्टी द्यावं लागेल त्याला, आणि मी त्यासाठी तयार आहे, मोर दॅन रेडी. तर वाय आर यू वेस्ट म्हणजे काय हे मग. मी रेडी आहे, बट प्रत्येक गोष्टीचा एक टाईम असतो. काय की आपण टार्गेट अजूनपर्यंत आलं नाही, आणि टार्गेट न येताच आपण जर निशाणा साधून राहिलो आहे, तर एक प्रकारे आपली एनर्जी आणि आपला कॉन्फिडन्स आपण लूज करत आहे. आपल्याला राईट मोमेंटवर टार्गेट सेट करायचं आहे. राईट मोमेंट कोणता आहे तुझ्या लाईफचा? राईट मोमेंट हा आहे की जेव्हा मी फिक्स राहील, माझ्यापाशी बॅकअप राहील, प्लस आणि मला कळेल हळूहळू का माझा राईट मोमेंट कोणता आहे. ॲक्च्युली करीब 4-5 महिन्या अगोदर माझा राईट मोमेंट कोणता आहे हे मी विचार करतो, तेव्हा मी असं म्हणत होतो की आता हा माझा राईट मोमेंट आहे, कारण माझा डिप्लोमा निघाला, अँड देन आय हॅव टू गो टू मुंबई अँड चेसिंग माय डेस्टिनी. सो दे इज माय राईट मोमेंट. सो आय विल बी थिंक लाईक दॅट जेव्हा मी करीब 4-5 महिन्या अगोदर. बट राईट नाव माय थिंकिंग इज चेंज. थिंकिंग कशा प्रकारे चेंज झाली आहे. वेल, आपण फिल्म इंडस्ट्री काही कोणालाही असं उचलत नाही, ते वेचू चलते, आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत लायबल बनायचं आहे. वेल, आपल्या फिल्म तर इट्स लायबल टू इट, बट या फिल्मसाठी आपण काय केलं आहे, अजूनपर्यंत आपण स्क्रिप्ट नाही लिहिले आहे. राईट. म्हणजे तू आतापर्यंत इमॅजिन ते केलं आहे, बट स्क्रिप्ट इज अ रिअली टायनी डिटेल्स ऑफ द मूवी. आणि जर ह्या गोष्टी रेडी नसन,
तर आपण फक्त विचारच करत राहू आणि बाकी काय होणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही ॲक्शन असते आणि त्या ॲक्शनसाठी आपण ॲक्शन तर करतो, बट कधी कधी रिवॉर्ड आपल्याला खूप उशिरा भेटते. तर थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे आपण या सर्व गोष्टीवर आणि राईट मोमेंटवर टार्गेट हिट करणं इट्स अ रिअली गुड थिंग. या आणि मला पण तेच वाटते. सो आज मी बहुत जास्त थकून आहे आणि सोमवारी सुट्टी घेऊ का? सोमवारी सुट्टी वेल या महिन्यात माझे जर उद्या जर प्रोग्राम होत असेल कन्फर्म वगैरे, मी वगैरे 3-4 वाजेपर्यंत कन्फर्म करतो का प्रोग्राम होत आहे का, जागा रेडी आहे का, कुठे रेडी आहे का, सगळेजण रेडी आहे असेल तर मग मी सुट्टी टाकू शकतो. जर ह्या साऱ्या गोष्टी पॉसिबल होत नसन तर एक प्रकारे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारणं आहे. कारण या सो डील्स विथ दॅम. काम तर काही करावं लागत नाही, कारण प्लांटमध्ये जाऊन आपण फक्त स्क्रिप्ट लिहितो आणि हेच आपल्याला एक प्रकारे लिंकअप ठरवते. हां, घरी आलो मी. माझा कम्प्युटर माईट बी खराब झाला होता. कोणतेच ड्राईव्ह काम नाही करून राहिले होते, कोणता CD. तर OS टाकली तर त्याला OSसाठी ड्राईव्हच नाही भेटून राहिला आहे, तर तो इन्स्टॉल नाही करू शकत आहे. तर मी दाखवलं आज आनंद कम्प्युटर्समध्ये, तो उद्या 3-4 वाजेपर्यंत करून देईन सगळं. सो या, so this is the my artifact episode number 534. Right now we are at Vada, Maharashtra. Thank you.